कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. डॉक्टरांनी एवढी मेडिसिन घेऊन यायला लावलेत, तेवढे घेऊन या. आणि बाकी आता सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. काळजी करण्यासारखं आता काही कारण नाही. मी घरी जाईन ना लवकर. हो, तुझी इम्प्रूव्हमेंट अशीच राहिली ना, तू लवकरच घरी जाशील. मी सिम्बा आहे, मी घाबरत नाही कशाला. हो का? आम्ही पण असे पेशंट रोज बघतो, पण 7 वर्षाचा मुलगा असा आजाराशी लढताना बघून आम्हाला पण वेगळीच ऊर्जा येते. अमोलला असा त्रास झाला, आम्हाला वाटलं आमच्या आयुष्यातल्या अडचणी वाढल्यात. अर्जुन सर, अडचणी कोणाच्या आयुष्यात नसतात, पण हे असं हसता येत असेल तर अडचणीत देखील आपण ठामपणे उभं राहू शकतो. हे शिकले मी आज अमोलकडून. अर्जुन सर आणि अपर्णा मॅडम, डॉक्टरांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलवले, या. अमोल बाळा, आम्ही जाऊन येतो लगेच. हो मा बाबा. काय भांजे? काय मग छोटे सरकार, लग्नाचा ऐकून खुश आहात ना? हो मम्मा. खुश असणारच मोना. आता आम्हाला डीजे लावायचा आहे आणि नाचायचं आहे. काय भांजे? मामा, मला पण नाचायचंय. तू कमी. अमोल अमोल दीपक, तू या ठिकाणी नाचणार आहेस का आता? स्वप्नील सर, आऊ जाऊ द्या ना, कशाला तुम्ही त्यांच्या नादाला लागताय? छोटे सरकार, आहो तुम्हाला माहिती आहे का, आपण लग्नात व्हिडिओ पण बनवणार आहोत. मग तुम्ही बघाच आपण कसे व्हायरल होत होते. मा आणि बाबाचं लग्न खूप भारी दिसेल ना. खूप भारी मोमा तुझी आई त्या. अमोल, माझी साडी सुद्धा तुला चॉईस करायची आहे काय? त्यामुळे आता लवकर बरं व्हायचे. खूप धमाल करायची आपल्याला. हो. येस मोठी मा. अरे थांबा थांबा, इथंच लग्न लावणार आहात का तुम्ही? डॉक्टरांनी अमोलला आराम करायला सांगितलं. तुम्ही चला बघू सगळे बाहेर. आव सर जरा. दीपक चल. दीपा मामा, हा? माझं तुझ्याकडे एक काम आहे, तू थांब. बर सर, आलो तुम्ही. हा. बोला भांजे. दीपा मामा, कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? दीपा मामा, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना. काय राव भांजे, ही काय विचारायची गोष्ट आहे होय? मग मला तू खरं सांगणार ना. भांजे, अहो खोटं बोलून काय मिळणार आहे मला? तुम्ही विचारा. दीपा मामा, तो संकल्प कोण आहे? कोण आहे? अमोल, अरे बाळा, आता तू बरा होतोयस, दिद्यांदाजी लग्न करतायत आणि अशा वेळेला तू हे कोणाचं नाव घेतलंस? दीपा मामा, चांगला म्हणलं होतास ना. अरे हो, पण मला एक सांग, तुला हे नाव कुणी सांगितलं? दीपा मामा, एक पक्षी आला, माझ्या कानात गपचूप सांगून बुर्र उडून गेला. भांजे, आओ तुम्ही हसू नका, ही मस्करी नाही अमोल. तो संकल्प म्हणजे दिदी आणि दाजींच्या आयुष्याला लागलेलं सगळ्यात मोठं ग्रहण होतं. लय येडा माणूस होता बघतो, म्हणून दिदीने त्याच्यावर लग्न नाही केलं. आणि आता असं म्हणतात की तो येडा झालाय येड्याच्या हॉस्पिटलमध्ये. दीपा मामा, अरे आपण मा आणि बाबाचं लग्न करते आणि त्यात जर तो परत आला तर? परत आला तर त्याला असा उलटा पालटा करायचा, त्याचा असा चोळामोळा करायचा आणि देऊ नदीत फेकून. म्हणजे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तो काय आता परत येत नसतो. आणि जर आलाच तर दिप्या मामा आहे की. ओके दीपा मामा. हा. अमोलला संकल्पबद्दल कोणी सांगितलं? मी अमोलच्या पूर्ण केसचा सगळा स्टडी केलाय. अमोलच्या करंट स्टेटच्या रिपोर्ट प्रमाणे त्याच्या ह्या भागात जी गाठ आहे ती आपल्याला काढावी लागणार आहे. डॉक्टर, हे करताना अमोलला काय होणार तर नाही ना? शक्यता तर खूप आहेत आणि जीवाची भीती आहेच, पण काय तुम्ही घाबरू नका. ऑपरेशन मेंदूचं आहे, डेलिकेट पार्ट आहे, पण आपल्याकडे ट्रेंड सर्जन आहेत, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. दुसरा काही पर्याय नाहीये का? सॉरी, अमोलची ही जी स्थिती आहे त्यामध्ये तुम्हाला हे कधीतरी करावं लागणारच होतं, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सर्जरीचा निर्णय घ्या. डॉक्टर, तुम्ही आता म्हणला की शक्यता पण खूप आहेत, म्हणजे कसं आहे अर्जुन सर,
ब्रेन हा खूप नाजूक पार्ट असतो आणि ऑपरेशन करताना जरा जरी इकडे तिकडे झालं तरी अमोल कायमचा बेडवर देखील असू शकतो. काय अहो मग हे जिवंतपणे मेलेपणाची शिक्षा नाही का? अपर्णा मॅडम, हा असा विचार करून कसं चालेल? अमोलला जर बरं करायचं असेल तर आपल्याला ही रिस्क घ्यावीच लागेल. डॉक्टर, माझा पोरगा बरा होईल का न होईल मला नाही माहिती, पण आयुष्यभर त्या बेडवर पडून राहण्या इतक्या कोमल काळजाचा बिलकुल नाही तो. मला समजते तुमची परिस्थिती, पण सर्जरीचा निर्णय तुम्ही लवकरात लवकर घ्या. लवकर? कसं आहे अपर्णा मॅडम, डॉक्टर्स परदेशातून येतात आणि अमोलची सर्जरी पण लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं हीच माझी पण इच्छा आहे. ठीक आहे. टेक युअर टाइम आणि लवकर तुमचा डिसिजन मला येऊन सांगा. ओके? काय काका, काय म्हणतोय महाराष्ट्र या ठिकाणी? अरे काय पेपरात असणार तेव्हा नवीन हा, रोज त्या बातम्या, दुसरं काय. अहो ही साडी बघा ना कशी आहे आणि वंशांवरती कशी वाटेल. वा, भारी दिसल की. हे बघा, मी पण अर्जुन भाऊजींसाठी हा कुर्ता घेतलाय. जरा बघून सांगा ना कसा दिसेल त्यांना. अगं भारी की, म्हणजे अर्जुनला हा चांगलाच दिसणार. हा एक मिनिट, काय चाललंय आम्हाला कळेल का? अर तुम्हाला माहितीच नाही होय? विनू बाबा, आज आमच्या नवरीला पाहण्याचा कार्यक्रम होणार आहे. आणि मुलगा कोण आहे माहित आहे का? इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. त्या अमोल अजून दवाखान्यात आहे ना. अरे मग काय होतं विनय काका, आपण हा कार्यक्रम दवाखान्यात करू ना. हो काय दवाखान्यात? हा बापू, अमोलच्या समोर येऊ कार्यक्रम केल्यावर त्याला भारी वाटेल हे मान्य आहे ना तुम्हाला? अहो बापू, हे ना अमोल लवकर बरा होईल हो. आणि आपण शांततेत करूया की कार्यक्रम. मी एकदा डॉक्टरांशी बोलून घेतो. हा बापू, अहो काय झालं, तुम्हाला हे सगळं आवडलं नाही का? टिप्या, अरे कार्यक्रमच करायचा होता ना, मग स्वतःच तेवढं नटून आलाय. आमचं काय? बापू काय हो मामंजी आणि बापू, किती घाबरवलं आम्हाला. रुपाली, काय बी म्हण, पण ही आयडिया लय भारी आहे बरं का. अमोलला नक्की आवडेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.